पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्समधील मर्सेले येथे दिली भेट। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शौर्याला केलं नमन। पंतप्रधान मोदींसोबत फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांची देखील उपस्थिती। गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या चकमकीमध्ये C60 पथकातील पोलीस अंमलदार महेश कौडू नागुलवार शहीद पोलीस अंमलदार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली, तर त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदतीची घोषणा। शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली तीव्र नाराजी व्यक्त। शिवसेना मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याने नाराजी व्यक्त। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित। आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज, दस्तऐवज, साक्षांतिकरण आणि शुल्क प्रक्रिया इतर शैक्षणिक कागदपत्र एकाच ठिकाणी सादर करता यावे यासाठी एक खिडकी प्रणाली माध्यमातून होणारी प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक असावी, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। बांगलादेशमध्ये डिसेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली। गेल्या आठवड्यामध्ये देशव्यापी आंदोलनानंतर झालेल्या मोडतोडीनंतर हंगामी सरकारच्या निवडणूक प्रस्तावाला मान्यता। मालेगावच्या मायनॉरिटी डिफेन्स संघटनेच्या नेत्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। मालेगावमध्ये होत असलेल्या रोहिंग्या बांगलादेश प्रकरणासंदर्भात दिलं निवेदन। खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक, या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात सायबर क्राईम पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। या प्रकरणी पोलिसांच्या वतीनं सायबर पथकाच्या मदतीनं आता तपास सुरू। चिखलदरा पर्यटन स्थळावर हरिकेन पॉइंटवर सुरू असलेल्या स्कायवॉकच्या कामाची आमदार केवलराम काळे यांच्याकडनं पाहणी। भारतातील हा पहिला गगनभरारी पूल 6 महिन्यात काम होण्याचा अंदाज। उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभच्या निमित्तानं सोडण्यात आलेल्या रेल्वेच्या फेऱ्यांतून पुणे रेल्वे विभागाला 10 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळालं। मध्य रेल्वे पुणे विभागाची माहिती। शिर्डी साईमंदिर कळसाला पुन्हा सुवर्ण मुलामा। हैदराबादमधील भक्त विजय कुमार यांच्या देणगीतून कळसाचं हे काम सुरू। साताऱ्यातील तडवळेमध्ये खंडोबा मंदिराचा कलशारोहण सोहळा। मार्तंड देवस्थान, जेजुरीचे विश्वस्त पोपटराव खोमणे आणि जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती श्री विठ्ठल स्वामी यांच्या हस्ते कलशारोहण। मोठ्या संख्येने भाविकांची या सोहळ्याला उपस्थिती। चंद्रपूरमध्ये 3 दिवसीय छत्रपती महोत्सव। सर्व जाती धर्मीय समाज संघटनांनी, सर्व पक्ष प्रतिनिधी आणि शहरातील शिवप्रेमींच्या वतीनं 3 दिवसीय छत्रपती महोत्सवाचं आयोजन। 18 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान हा महोत्सव पार पडणार। मुख्यमंत्री तीर्थ योजनेच्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांना श्री जगन्नाथपुरीमध्ये घेऊन जाणाऱ्या रेल्वेला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दाखवला हिरवा झेंडा। तीर्थदर्शन योजनेसाठी जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचं ढोल ताशांच्या गजरात करण्यात आलं स्वागत। दिव्यांग बांधवांनी अनाथ बालकांसह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी घेतलं श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन। बालकांसोबत घेतला महाप्रसादाचा लाभ। मुंबई महानगरपालिकेनं माघी गणेशोत्सवातील पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनावर प्रतिबंध घातल्यानं विसर्जनाचा मुद्दा चिघळला। गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचा निर्णय। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनावरून निर्माण वादाबाबत पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा राज्य सरकारचा निर्णय। मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्यासह काही मंत्र्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर केली नाराजी व्यक्त। माघ पौर्णिमेच्या निमित्तानं प्रयागराज येथून चंद्राची दृश्य। माघ पौर्णिमेच्या निमित्तानं लाखो भाविकांनी प्रयागराजमध्ये स्नानासाठी केली गर्दी। आज पहाटे 50 लाखापेक्षा जास्त भाविकांनी केलं पवित्र स्नान। मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणीचा प्रश्न सुटणार। वसई खाडीजवळ उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकण्याचा प्रकल्प सार्वजनिक हिताचा, उच्च न्यायालयाचं निरीक्षण। लोगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनलवर महिला प्रवाशांसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीन ही सुविधा नसल्याचं उघडकीस। महिला प्रवाशांच्या आरोग्याला धोका असल्याने विमानतळ यंत्रणेनं यात लक्ष घालण्याची प्रवाशांची मागणी। नवीन टर्मिनलवरील महिलांच्या स्वच्छतागृहामध्ये लवकरच मशीन बसवण्यात येणार, विमानतळ प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली माहिती।
एनटीए परीक्षा जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर। 14 विद्यार्थ्यांना 100% मिळाले गुण, त्यात राज्यातील विशाद जैनला 100%। सोन्याच्या भावात सातत्यानं वाढ होत असताना स्थिर असलेल्या चांदीच्या भावात मंगळवारी 1200 रुपयांची घसरण होऊन ती 55,000 रुपये प्रति किलोवर। मंगळवारी सोनं मात्र 86,100 रुपयांवर स्थिर होतं। गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात दररोज होते वाढ। कोकणामध्ये आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला। किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं ठोस उपाययोजना कराव्यात, नितेश राणेंच्या सूचना। पुण्यातील भीमाशंकरची स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच पोहोचली दुबईला। येथील ग्राहकांकडून देखील या स्ट्रॉबेरीला चांगला प्रतिसाद। हिंगोलीच्या वरुड चक्रपान कोळसा परिसरामध्ये वन्य प्राण्यांनी हैदोस घातल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तातडीनं करण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसंच नागरिकांना भेसळयुक्त पदार्थ मिळू नयेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली। ज्या खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे अन्न सुरक्षा आणि मानकं कायदा 2006 या कायद्याअंतर्गत नोंदणी आणि परवाना नसेल अशांच्या विरोधात कारवाई केली जाणार। 2 दिवसांपूर्वी आरे परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेलं मोठं झाड तोडण्यात आलं। आरेमध्ये यापूर्वी देखील अशा प्रकारे अनेक झाडं तोडण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे। मालेगावमधील कळवणमध्ये रंगल्या कुस्त्यांच्या दंगली। राज्यभरातून नामवंत कुस्तीपटूंची हजेरी। श्री विठोबा महाराज यात्रोत्सवाच्या निमित्तानं भव्य कुस्त्यांची दंगल। हिंगोलीच्या कहाकर बुद्रुकमधील शेतकरी कुटुंबानं बैलगाडी रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मागील 3 दिवसांपासून सुरू केलं उपोषण। लासलगाव शहरातून जाणारा मनमाड विंचूर मार्गाची झाली चाळण। काँक्रीट रस्ता झाला खड्डेमय, वाहन चालक होतायत हैराण। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली मुदतवाढीची मागणी। सोलापूर शहर जिल्ह्यातील 7,500 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना मुख्यमंत्र्यांना त्यांनी पाठवले पोस्ट कार्ड। जालन्यामध्ये 12वीच्या परीक्षेमध्ये पहिल्याच पेपरला कॉपी करणाऱ्या 9 परीक्षार्थींवर कारवाई। या कारवाईमुळे परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या परीक्षार्थींचे धाबे दणाणले, तर जालन्यामध्ये इंग्रजीच्या पेपरकडे 763 परीक्षार्थींनी फिरवली पाठ। लातूर शहरामध्ये पाण्यासाठी नागरिकांचं शोले स्टाईल आंदोलन। पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन करण्यात आलं स्थगित। पैठणमधील मुख्य रस्त्यावर विद्युत पोल केव्हाही कोसळण्याची भीती। मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून नागरिकांना करावा लागतोय प्रवास, त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त। वर्धा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची धडक कारवाई। वाढोणा बाजार विरोधात वडकी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 15,000ची लाच घेताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। तक्रारदाराच्या जागेची नोंद करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांनी घेतली लाच। संदीप भंडारे असं मंडळ अधिकाऱ्याचं नाव असून नेरळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। जगात नाक्यावर विक्री करणाऱ्या दुकानाला आणि फळ विक्री करणाऱ्या शेडला आग। या आगीमध्ये शेड जळून खाक। अग्निशमन दलाच्या गाड्यांनी विझवली आग। जंगलातील बिबट्या आता गावाच्या दिशेनं। उसाच्या शेतात बिबट्याचा वावर। बिबट्याची आणि त्यांच्या आईची भेट वन विभागानं वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट सोसायटीच्या मदतीनं घडून आणली। अकोला शहरातील हैदरपूर खदान परिसरामध्ये घरफोडीची घटना उघडकीस। चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2,50,000 रुपयांचा ऐवज केला लंपास। चोरीमुळे परिसरात भीतीचं वातावरण। शालेय विद्यार्थ्यांची सायकल चोरी। शालेय विद्यार्थ्यांच्या सायकल सुद्धा सुरक्षित नसल्याचं दिसून आलं। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण 50 घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक। कल्याण गुन्हे शाखेच्या घटक 3 च्या वतीनं करण्यात आली अटक। बदलापूरमध्ये रिक्षावाल्याच्या चुकीमुळे ट्रकची डंपरला धडक। अपघाताची दृश्य झाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। सुदैवानं जीवितहानी नाही। लातूरमध्ये शेतमालाला घेऊन जाणारा पिकअप उलटला। 7 जण गंभीर जखमी। लातूर औसा महामार्गावरील बोधोडा गावाजवळची घटना।
डॉक्टरकडून चारचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी थेट मेडिकलमध्ये घुसली. शिरोळ तालुक्यातील टाकवडीमधील घटना. अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.